हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मॅथ समजो या युट्यूब चॅनलवर तुमचा हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहोत इयत्ता 4थी स्कॉलरशिप म्हणजेच प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा पेपर 2 बुद्धिमत्ता या भागातील घटक. आज आपण पाहणार आहोत समसंबंध 2 आकृत्या. हा आपला व्हिडिओ क्रमांक 9 आहे. मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच व्हिडिओ क्रमांक 8 मध्ये आपण शब्द संग्रह हा टॉपिक शिकलो आणि त्यावर असणारे भरपूर प्रश्नांचा सराव आपण केला. या भागामध्ये आपल्याला दिलेल्या आकृत्यामधील संबंध ओळखायचा असतो व त्याच प्रकारचा संबंध पुढील आकृतीमध्ये शोधायचा असतो. या घटकामध्ये आकृतीतील बदल ओळखणे, आकार व रचनेतील फरक समजून घेणे, दिशा म्हणजे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज बदल, आकृतीतील चिन्हे व भागांचे निरीक्षण करणे. मग अनेक विद्यार्थ्यांना हे प्रश्न थोडे ट्रिकी वाटतात, पण जर आपण व्यवस्थितपणे निरीक्षण केले त्या आकृतीचे आणि योग्य लॉजिक जर आपण वापरला तर हे प्रश्न आपल्याला खूप सोप्या पद्धतीने सोडवता येतात. मग हा व्हिडिओ आकृतीवर आधारित समसंबंध अगदी सोप्या पद्धतीने आपण समजून घेणार आहोत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचा, ज्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला मग आपण आजचा भाग सुरू करूया. ओळख काय या घटकाची पहा. या उपघटकातील प्रश्नामध्ये पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी ज्या प्रकारचा संबंध आहे त्या प्रकारचा संबंध तिसऱ्या आकृतीचा चौथ्या आकृतीशी लावायचा असतो. म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये आपण जसं पहिल्या शब्दाचा पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जो संबंध असतो ना, तसा संबंध आपण तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये लावतो. फक्त इथं शब्दाच्या जागेवर आकृत्या दिलेल्या असणार आहे, एवढाच फरक आहे. मग आता यामध्ये महत्वाचे मुद्दे काय पहा. एवढे मुद्दे म्हणजे या प्रकारचे मुद्दे आपल्याला त्या आकृत्यामध्ये पाहायचे आहे. काय काय असू शकतात पहा. या उपघटकातील प्रश्नामध्ये दिलेल्या आकृतीचे बदल अनेक प्रकारचे असतात. आकृतीच्या संख्येचा किंवा रचनेत फरक पडतो. आकृतीच्या आकारात बदल होतो. आकृती लहान मोठी होऊ शकते. तो बदल पाहायचा आपल्याला तिथं होतो का. आकृतीतील रेषांची चिन्हांची संख्या कमी अधिक होते. आकृतीच्या दिशेत घटवित प्रतिघटवित म्हणजे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज काही बदल होतो का ते चेक करावं लागेल आपल्याला. आकृतीच्या आतील व बाहेरील भागामध्ये बदल, आकृतीच्या आरशातील आणि पाण्यातील प्रतिबिंब मिळते, हे सुद्धा घटक आपल्याला तिथं पाहावं लागेल. म्हणजे मिरर इमेज आणि वॉटर इमेज, आरशातील प्रतिबिंब आणि पाण्यातील प्रतिबिंब, आकृतीचे पाडलेले भाग, रेखांकित छायांकित भाग यांच्या आकारात स्थानात बदल होतो. म्हणजे इत्यादी एवढे मुद्दे आपल्याला लक्षात ठेवायचे आणि या प्रकारचे बदल पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये होणार आहे आणि तसाच बदल आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीमध्ये पाहायचा आहे आणि एक आकृती आपल्याला शोधायची आहे जे की आपलं उत्तर असणार आहे. चला मग आता या घटकावर दिलेले जे नमुना प्रश्न आहे आपण ते पाहू. मग नमुना प्रश्नामध्ये म्हणजे हा प्रश्न इतका मोठा दिलेला असतो, तिथं तुम्हाला वाचायचं तुम्ही वाचू शकतात है ना, किंवा डायरेक्ट पण तुम्हाला माहिती जर इथं काय बदल होतो आपण त्या हिशोबाने तिथं जाऊ शकतो. मग पहा इथं पहिल्या दोन आकृतीमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या आकृतीमध्ये काय संबंध आहे. म्हणजे ही जी रचना आहे बाहेरची आकृतीची ती सेम आहे ना, षटकोनची. आता पहा इथं बाण दिलेले समोरासमोर आहे आणि हा बाण इकडं गेला म्हणजे 1 2 घर सरकला तो पुढं है ना, म्हणजे इकडचा इकडं आला आणि हा 1 2 इकडं आला, म्हणजे अशा प्रकारची आकृती मिळाली. मग याचे पण 2 घर सरकले म्हणजे पहा हे षटकोनच असणार आहे. आता हा इथं होता ना, एक तर इकडे जाऊन द्या 2 घर किंवा इकडे जाऊन द्या. मग 1 2 म्हणजे हा खाली येणार इकडं आणि हा 2 घर इकडे नाही सरकणार, इकडे सरकेल 1 2, म्हणजे समोरासमोर बाण आहे ना, तसंच पाहिजे आपल्या पास. अशा प्रकारची आकृती कुठे आहे पहा बरं, कुठं आहे अशा प्रकारची आकृती. पहा पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. तुम्ही म्हणा सर पर्याय क्रमांक 4 का उत्तर नाहीये. मग पहा इथं आला नाही म्हणजे हे एकच घर सरकला, इथं नाही चालणार. इथे हे 2 घर सरकलेले, 2 घर सरकावं लागेल आपल्याला. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. दुसरा प्रश्न आपण पाहू. ट्रायंगल, सर्कल आणि त्यामध्ये डायमंड आहे आणि इथं काय झालं पहा, जे 2 नंबरचा आहे तो बाहेर आला, मोठा आकाराचा झाला तो, म्हणजे वर्तुळ सर्कल. जो बाहेरचा आहे तो एकदम आतमध्ये गेला, म्हणजे 2 नंबरचा कोण आहे इथं ट्रायंगल. 2 नंबरचा काय बनतो मोठा बनतो, म्हणजे 2 नंबरचा मोठा बनणार. लक्षात येतं का तुम्हाला, 2 नंबरचा मोठा बनणार कोण आहे 2 नंबर ट्रायंगल, अशाच प्रकारचा ट्रायंगल. त्यानंतर व्यवस्थित पहा बरं का. आता हा डायमंड 2 नंबरला आला,
2 नंबरला हा डायमंड, जशी रचना पण तशीच आहे पहा. मग इथं 2 नंबरला कोण आहे बरं पहा, इथं 2 नंबरला कोण आहे, ट्रायंगल. मग ट्रायंगल कुठे येणार, बाहेर येणार. आणि आतमध्ये कोण इथं, डायमंड. डायमंड 2 नंबरला आला. इथं आतमध्ये कोण आहे, सर्कल. सर्कल 2 नंबरला येणार. आणि व्यवस्थित पाहता सर्वात महत्वाचा मुद्दा की इथं आतमध्ये कोण आला, ट्रायंगल. पण बाहेर ट्रायंगल कसा उलटा होता पहा, असा ट्रायंगल होता आणि तो असा बनला. इथं बाहेर कोण आहे, पंचकोन आहे. पण पंचकोन असा आहे सरळ, याला उलट करावं लागेल आपल्याला. अशा प्रकारे ही आकृती कुठे आहे पहा बरं, पर्याय क्रमांक 3 मध्ये ही आकृती आहे. हे चाललं असतं पण इथं पहा, जे पंचकोन आहे तो सरळ आहे, पहिल्यासारखंच आहे, नाही चालणार. कारण की ट्रायंगल बदलला म्हणजे पंचकोन सुद्धा बदलावं लागेल आपल्याला, त्याची दिशा बदलेल तिथं. अलग लक्षामध्ये. तुम्ही तुमच्या हिशोबाने बोला त्याला, असं हे होतं त्याला, तुम्ही तुमच्या हिशोबाने नाव द्या, हे इकडं जातं असं तुम्हाला समजलं ना, ते पुष्कळ आहे आपल्यासाठी. तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला त्याला, तुम्ही संख्याला काही म्हणा, त्या चिन्हाला काही म्हणा, तुम्ही म्हणजे तुमच्या हिशोबाने तुम्ही सांगत चला तिथं हे असं उरायलं, हे असं होणार आहे, चालेल, तिथं काय हरकत नाही. 3 नंबरचा प्रश्न पाहू. आता सरळ बाणी, आता पहा बरं की प्लस जर असेल तर हे 90 डिग्री असतं ना, 90 अंश, आणि इकडं 45 अंश असतो. जर मग हे जे बाण आहे ते 45 अंश फिरला पहा, इकडं फिरला, 45 अंश फिरला. मग हा सुद्धा आपलं जो चित्र दिलेलं आहे तो पण 45 अंश फिरवायचा. अशा प्रकारे पहा चिन्ह कुठे आहे आता, पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. अलग लक्षात. पुढचा प्रश्न आपण पाहू, चौथा. सोप्पा आहे चौथा. पहा आता या आकृतीपासून ही आकृती बनली, व्ही पासून काय बनेल. व्यवस्थित पहा ना, आकृतीमध्ये किती बाजू आहे, 1 2 3. किती रेषा आहे, 3 रेषा आहे. इकडे किती झाले पहा बरं, 1 2 3. त्या 3 आहे, हे 4, हे 5 आणि 6. 3 चे 6 झाले म्हणजे दुप्पट झाले. आता हा व्ही किती रेषा याच्यामध्ये, 2. 2 चे किती होणार आहे, 4. मग 4 रेषा कुठे पहा बरं, 1 2 नाहीये, 1 2 3 नाहीये, 1 2 3 4. हो, पर्याय क्रमांक 3. कारण की हा व्ही पण इथं दिसतो ना आपल्याला, आणि खाली 2 रेषा, हे नाही, 1 2 3 नाही. पाचवा प्रश्न आपण पाहू. आता पहा, वर्तुळे त्याचे 2 भाग आहे, 2 भाग जसे तसे आहे. हे त्यामध्ये जे छायांकित भाग दिलेले असे आडवे रेषा आहे, त्या आडवे रेषा जसे तसे आहे. म्हणजे या भागामध्ये काहीच बदल नाही. फक्त बदल काय झाला, इथं जो आपल्याला एक त्रिकोण दिसतो ना, तो इथून वरती आला, पाव भाग वरती सरकला, तो म्हणजे घड्याळाच्या दिशेने सरकला तो, है ना. मग आता इथं पहा, आता हीच आकृती आपल्याला पाहिजे, म्हणजे हीच आकृती सेम पाहिजे आपल्याला. अशा प्रकारे हे बदलणार नाही. इथं बदलला, हा पर्याय नाहीये. इथं हा पण बदलला पहा, उभ्या लाईन आले, हा पण पर्याय गेला. आता हे 2 पर्यायामध्ये आडव्या लाईन आहे, ओके, एक पॅटर्न सेम आहे. आता इथं पहा बरं, हे कुठं जाणार बरं, घड्याळाच्या दिशेने जायला ना तो, वरती उजव्या हाताकडे वळाला. मग हे उजव्या हाताकडे वळाला म्हणजे इकडे येणार की नाही, खाली. म्हणजे पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल. आणि हे इथं वरती गेला, उलटा गेला, अशा डायरेक्शनला गेला. इथं आपल्याला इकडच्या डायरेक्शनला पाहिजे, घड्याळाच्या दिशेने. आलं लक्षात. त्यानंतर आता सरावसाठी दिलेले प्रश्न आपण पाहू, म्हणजे स्वाध्याय 3.2. प्रश्न तेच असणार आहे, पहिल्या आकृतीत दुसऱ्या आकृतीत काहीतरी संबंध आहे, आणि तसा संबंध तिसऱ्या आणि चौथ्या आकृतीत पाहिजे. पहा विद्यार्थी मित्रांनो, हे स्कॉलरशिप मधला खूप महत्वाचा घटक आहे, आणि हाच घटक पुढच्या वर्षी 5वीला तुम्हाला यावर 3 ते 4 प्रश्न असतात. कोणत्या एक्झाम मध्ये माहिती तुम्हाला, नवोदय एक्झाम मध्ये या प्रकारचे प्रश्न असतात. त्यामुळे हा घटक व्यवस्थित करून ठेवा. आता पहा, एक चौरस आहे, चौरसामध्ये 4 भाग आहे. इथं पण चौरसामध्ये 4 भागच आहे. इथं पहा, इथं 1 2 3 3 रेषा आहे आडव्या, आणि त्या 3 रेषा इथं उभ्या झाले, है ना. आता पहा, पण इथं साईज बदल पहा, इथं उजव्या बाजूला होता, इथं डाव्या बाजूला आला. आपल्याला अशी आकृती पाहावं लागेल. पहा, हे 4 भाग जसे तसे, हे वरती रंगवलेले आपल्याला खाली पाहावं लागेल. इथं आडवे रेषा आहे, आपल्याला उभ्या रेषा पाहिजे. किती, 1 2 3 1 2. हीच डायग्राम कुठे आहे पहा बरं, पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. येतं की लक्षात. म्हणजे अशा प्रकारे एकदम सोपा घटक आहे. पहिली आकृती आणि दुसऱ्या आकृतीमध्ये काय संबंध आहे तो ओळखायचा, आणि तिसरी आकृतीचा चौथ्या आकृतीशी तोच संबंध इथं शोधायचा, आणि ती चौथी आकृतीच आपल्याला
दिलेल्या पर्यायामधून उत्तर म्हणून शोधायचे आहे है ना. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल किंवा तुम्ही पहिल्यापासून व्हिडिओ जर पाहत असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, एखादा प्रश्न नाही समजला तर विचारा, आणि सर्वात महत्वाचा, ज्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये आपल्या चॅनलची लिंक शेअर करा, जेणेकरून हे 20 ते 21 दिवस राहिलेले पेपरला त्यामध्ये तुमचा व्यवस्थित सराव होईल. तिसरा प्रश्न आपण पाहू. हे प्रश्न आकृत्या आणि हे उत्तर आकृत्या, म्हणजे यातून एक उत्तर असते. पहा, 1 2 3 4 5 पंचकोन आहे आणि तोच पंचकोन आतमध्ये आहे पण त्याची दिशा बदलली, उलटा झाला तो है ना. इथं खालच्या डायरेक्शनला हे होतं, इथं काय होतं, इथं बिंदू होता तो वरच्या डायरेक्शनने गेला आणि त्याच्या बाहेर काय आलं पहा, 1 2 3 4 5 6 रेषा असलेली म्हणजेच षटकोन आला. इथं ट्रायंगल आहे, ट्रायंगल उलटा होणार आणि बाहेर काय नाही, 3 साइड आहे, 4 साइड वाला कोण असतो, चौरस किंवा चौकोन. ही डायग्राम कुठे पहा बरं. मग आता ही आकृती पहा बरं कुठं आहे. आता गडबड म्हणजे तुम्ही पर्याय क्रमांक 1 घेणार नाही, पर्याय क्रमांक 1 घेऊ नका. का नाही घ्यायचं पहा. आता हे पंचकोन आतमध्ये आलं, त्याची म्हणजे त्याचा आकार बदलला की नाही, आकार छोटा झाला, त्याची साईज छोटी झाली. हा त्रिकोण मोठा आहे, नाही आपल्याला छोटा पाहिजे, 4 साइड आहे ना, 1 2 3 4 चौरस आहे, पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. आलं लक्षात. चौथा प्रश्न पाहू. हा तुम्हाला काय असणार आहे, होमवर्क. आता पहा, हे 2 घड्या दिलेल्या, याच्यामध्ये पहा छोटा काटा मोठा काटा आणि तो बदलला, मोठा इकडे आला छोटा इकडे आला. मग यातून सांगायचं उत्तर काय असेल तर. पाचवा प्रश्न आपण पाहू. पाचवा सुद्धा तुम्हाला काय असणार आहे, होमवर्क असणार आहे. समजून देतो मी तुम्हाला. पहा काय इथं वर्तुळाची संख्या किती आहे, 1 2 3 4 5 6. वर्तुळ किती आहे, 6 आणि बेरीज किती आहे, 1 2 3 4, बेरीज आहे 4. इथं काय झालं पहा, उलट झालं, वर्तुळ 4 झाले आणि बेरीज 6 झाली. मग त्याच प्रकारे त्रिकोण आणि चौरस मध्ये बदल करायचा इथं. मग सांगा कमेंट मध्ये काय उत्तर असेल तर. 6वा प्रश्न पाहू. यल त्याचा एफ बनला. आता तिथं एबीसीडी नुसार जाऊ नका तुम्ही, आकृती म्हणून धरा याला, आकृती, अक्षर म्हणून नका घेऊ याला. मग इथं 2 रेषापासून यल बनतो आणि 1 2 3 म्हणजे इथं 2 रेषा, इथं 3 रेषा म्हणजे 1 रेषा वाढली. एन मध्ये किती आहे, 1 2 3 म्हणजे इथं किती येणार आहे, 4. ओ होऊ शकत नाही. टी मध्ये 2 आहे, नाही. व्ही मध्ये 3 आहे, 2 आहे, नाही. ई मध्ये मात्र 4 आहे. पहा, 1 2 3 आणि 4, पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. 7वा प्रश्न आपण पाहू. आता पहा, इथं काय झालं, इथं एक्झॅक्टली काय, हे आरशातील प्रतिबिंब आहे इथं. मग पहा, इकडचा हा ब्लॅक इकडे गेला आणि हा उलटा झाला पहा इथं, आणि हे मग त्याच प्रकारे हे जर इकडे गेला. आता सगळ्यात सिंपल लॉजिक देऊ तुम्हाला. हे बघा, मध्यभागी पहा, हे व्हाईट ब्लॅक व्हाईट, मी माझ्या हिशोबाने बोलतो बरं की, इथं व्हाईट ब्लॅक व्हाईट आणि व्हाईट ब्लॅक व्हाईट, मधला पट्टा बदलला का पहा बरं, नाही बदलला. मग असाच मधला पट्टा कुठं कुठं आहे पहा, इथं चेंज झाला, 3 व्हाईट आले, हा पर्याय गेला. इथं 3 व्हाईट आले, हा पर्याय गेला. इथं पहा, आपल्याला काय पाहिजे, मध्ये ब्लॅक पाहिजे आणि साईडला 2 व्हाईट पाहिजे. मग तो पर्याय फक्त इथंच आहे, इथं पण नाही. म्हणजे डायरेक्ट उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक 4. जास्त शोधायची गरजच नाही पडली. हा, जर 2 पर्यायामध्ये असा असताना मग थोडस आपल्याला पाहावं लागलं असतं तिथं. जे छोट्या छोट्या गोष्टी असतात जे आपल्या डोक्यात जर पटकन आले तर इतर डायग्राम चेक करायची पण गरज नसते आपल्याला. 8वा प्रश्न काय असणार तुम्हाला, होमवर्क. पहा, आता वर्तुळ त्रिकोण, त्रिकोण वर्तुळ, साईज बदलली, इथं त्यांची जागा पण बदलली, त्या हिशोबाने सांगा आता इथं काय येईल तर. मग 9वा प्रश्न पाहू. 9व्या प्रश्नामध्ये काय दिलं, आता पहा, इथं वॉटर इमेज म्हणतो आपण, म्हणजे पाण्यातील प्रतिबिंब. पहा, हा भाग खाली गेला इथं आणि हा भाग वरती आला. तसंच इथं पहा, आता हे अशा आहे ना, इथं अशा प्रकारे आपल्याला मिळायला पाहिजे. हे वरती जाणार 2, बरोबर की नाही, आणि हे जे आहे तर ते काय होणार, इथं खाली येणार. ही कुठं आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे अशी डायग्राम. अलग लक्षामध्ये, इथं पाण्यातील प्रतिबिंब आहे. 10वा प्रश्न पहा. 10वा प्रश्न पण काय असणार तुम्हाला, होमवर्क असणार आहे. व्यवस्थित ऑब्झर्व करा तुम्ही. मी तुम्हाला म्हणलं, मी तुम्हाला खूप होमवर्क देणार आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट घ्या आणि व्यवस्थित तुम्ही सराव करा. मी तुम्हाला फक्त छोट्या छोट्या गोष्टी काही सांगणार आहे, ते तुम्ही फक्त पहा आणि डोक्यात ठेवा. तुम्हालाच लॉजिक लावायचंय. रचना बदलली का,
घड्याळाच्या दिशेने गेला का विरुद्ध दिशेने, पाण्याचे प्रतिबिंब किंवा आरशातील प्रतिमा आहे का, रेषांची संख्या पाहायची, एवढीच लॉजिक चेक करायची तिथं. 11वा प्रश्न आपण पाहू. आता पहा इथं ट्रायंगल, त्रिकोण आणि खाली चौरस आहे, स्क्वेअर आहे आणि त्याच्यामध्ये सर्कल आहे. सर्कल दोघांना टच झाला इथं आणि तो सर्कल मोठा बनला. त्यानंतर जी खालची आकृती ती 2 नंबरला आली आणि ट्रायंगल जसाच तसा आतमध्ये आला 3 नंबरला. मग इथं 2 जणांना जोडून कोण आला, चौकोन, म्हणजे तो बाहेर असणार आहे मोठा. 2 नंबरला कोण आला इथं, इथली खालची डायग्राम 2 नंबरला आली म्हणजे चौरस. इथं खाली कोण आहे, ट्रायंगल, म्हणजे ट्रायंगल 2 नंबरला येणार आणि हा षटकोन आतमध्ये येणार. मग पहा बरं ही डायग्राम कुठं आहे, षटकोन आतमध्ये आहे, चौकोन बाहेर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 उत्तर असेल. आलं लक्षात. 12वा प्रश्न आपण पाहू. आता इथं पहा काय झालं बरं, हे इकडच्या बाजूला गेला आणि हे छोटे छोटे स्टार इकडच्या बाजूला आले, पण हे 6 होते 2 बनले आणि हे 4 होते 3 बनले. म्हणजे यातून काय झालं, 4 कमी झाले आणि यातून काय झालं, 1 कमी झाला. बर, इथं पहा आता हे सी किंवा अर्धचंद्र दिसतो. इथं किती आहे, 1 2 3 4 5 6 7 8 8 होते, 5 कमी झाले, पण इकडे डाव्या बाजूला होते, इकडे उजव्या बाजूला आले. 1 2 3 4 5 6 6 होते, 3 झाले, 2 कमी झाले, -2 लिहिलं बरं का तिथं मी. मग त्याच प्रकारे आता इथं ऑप्शन, इथं सगळ्यात अगोदर ना एवढं चेक करा तुम्ही. आता इथं स्टार आहे, पहा स्टार हे उजव्या बाजूला आहे, मग ते डाव्या बाजूला जाऊन द्या. स्टार डाव्या बाजूला कुठं कुठे आहे पहा बरं, इथं आहे, इथं आहे, म्हणजे हे 2 पर्याय गेले. आणि चौकोन इकडे आहे, इकडे यायला पाहिजे नाही, चौकोन इकडे आलेले आणि इकडे पण आलेले, इथं नाहीये, हे 2 पर्याय गेले. आता याच 2 पर्यायामध्ये व्यवस्थित चेक करू आपण. चला आता पुढे पहा, आता नंबर मॅच होत नाही इथं. बरं, खालचे 2 चेक करू आपण. आता पहा एक अंडाकृती आहे किंवा एक पाण्याचा थेंब सारखा आहे आणि इकडे काय इथं आपला हे हार्ट शेप आहे, है ना. आता हा उजव्या बाजूला आहे, हा डाव्या बाजूला जायला पाहिजे इकडं, मग हा इथं उजव्याच बाजूला आहे, म्हणजे हा पण पर्याय गेला. पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे क्लिअरली. आता ते कमी जादा 5 6 ते बघायची गरज नाहीये, फक्त आपण उजवी बाजू आणि डावी बाजू चेक केली, आपल्याला उत्तर डायरेक्ट मिळाला, पर्याय क्रमांक 2. 13 नंबरचा प्रश्न आपण पाहू. व्यवस्थित पहा आता 13 नंबरच्या प्रश्नामध्ये पहा. आता इथं आहे त्रिकोणी, हा त्रिकोणी काटकोन त्रिकोण सारखा दिसतो आणि त्याचेच हे 2 भाग झाले इथं, बरोबर आहे की नाही. म्हणजे हा इथं रोटेट करून अर्धा आहे ना, याला फिरवलं आणि त्याचे 2 झाले, एक डार्क आहे आणि एक काय तिथं मोकळा आहे. मग तसं आता याला जोडून काय बनेल बरं, इथं पहा बरं, आता व्यवस्थित सांगा बरं काय बनलं आता इथं. याला उलट कारण इथं आहे का नाही, पहा आता अशी 2 डायग्राम कुठे आहे पहा, हे 2 आहे, हे सुद्धा चालेल, पण आता हा कोणत्या दिशेला फिरला ते महत्वाचं आहे आपल्याला. काटकोन फिरला ना, हा काटकोन, हे पहा हा असं होतं ना, म्हणजे याला या डायरेक्शनला फिरवा तुम्ही, इकडं असं फिरवा, तर ही डायग्राम बनणार आहे, बरोबर आहे वरची, आणि त्याचं मिरर इमेज. मग याला पण जर आपण फिरवलं तर काय मिळणार आहे, हे जर फिरवलं आपण या डायरेक्शनला फिरवा याला, तर आपल्याला अशी डायग्राम मिळणार आहे, बरोबर आहे नाही. हे पहा हे असं सरळ अशा प्रकारे डायग्राम मिळणार आहे आणि इकडची त्याची इकडची बाजू काढा आणि ब्लॅक कलरचं कोणतं आपल्याला इकडं उजव्या बाजूचा आहे, मग तो उजव्या बाजूचाच पहा, म्हणजे पर्याय क्रमांक 4 उत्तर असणार आहे 13 नंबरचं. काटकोन फिरवलं त्याला, या त्रिकोणाला काटकोन फिरवला, हा बनला, त्याच्यासारखं दुसरं त्याला घ्यायचं, तिथं सममित म्हणतो आपण आकृती आहे ना, सिमेट्री, आणि उजवी बाजू रंगलेली आहे तिथं. 14 नंबरचा प्रश्न पाहू. काय 14 नंबरच्या प्रश्नामध्ये पहा, वर्तुळमध्ये वर्तुळ, चौकोनामध्ये त्रिकोण आणि हे वर्तुळमध्ये वर्तुळ पण हे भरलेलं आहे. आता इथं पहा काय झालं, व्यवस्थित पहा बरं का, हे 2 वर्तुळ होते, हे इथं 2 चौकोन बनले, म्हणजे बाहेरचे वर्तुळ चौकोन बनले आणि चौकोन काय बनला, वर्तुळ बनला. मग इथं हे चौकोन आहे म्हणजे 2 साईडला चौकोन बनणार आणि साईडला कोण आहे इथं, षटकोन आहे, मग तो षटकोन मध्ये येणार असा. आलं लक्षामध्ये. बरं, एवढा भाग पुढे पहा बरं आकृतीचा, इथं पण आहे, कुठं आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, म्हणजे हा पर्याय गेला. बरं, म्हणजे आतमधले आपल्याला चिन्ह चेकच करावं लागेल. मग इथं पहा आता, हा व्यवस्थित पहा बरं काय म्हणतो तुम्ही, 1 नंबरचा मध्ये आला
एक नंबरचा म्हणजे एक नंबरचा हा जो वर्तुळ आहे छोटा तो इथं मध्ये आला, मधल्या वर्तुळामध्ये आला. मग एक नंबरचं कोण आहे? त्रिकोण आहे. इथं कोण आहे? त्रिकोण. घ्या त्याला मध्ये, मध्ये त्रिकोण पाहिजे आपल्याला. कुठे आहे मध्ये त्रिकोण? पहा बरं, इथं मध्ये त्रिकोण आहे, इथं भरलेला त्रिकोण आहे. इथं काय आहे? भरलेला त्रिकोण आहे, हा चालणार नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे डायरेक्ट मिळालं आपल्याला. पहा मी किती छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सांगतो. मग अशा हिशोबाने चेक करायचं याच्यामध्ये काय बदल होतो, चिन्ह काय होता, डार्क कोण होतो, कमी कोण होतो, किंवा जागा बदलतो का, हेच गोष्टी पाहिजे याच्यामध्ये. 15 नंबरचा प्रश्न आपण पाहू. 15 नंबरचा तुम्हाला असणारे होमवर्क पहा आता. चौरस, त्रिकोण, वर्तुळ. वर्तुळ बाहेर आला, चौरस आतमध्ये, आणि ट्रायंगल उलटा झाला, त्रिकोण उलटा झाला इथं. मग त्या हिशोबाने आता ही डायग्राम दिलेली आहे, 4 नंबर दिलेला आहे, आता 3 नंबरची शोधायची आपल्याला. मग सांगा कमेंट मध्ये याचा उत्तर. 16 नंबरचा प्रश्न आपण पाहू. काय आहे पहा 16 नंबर मध्ये, किती डेंजर आहे 16 मध्ये. पहा इथं काय दिलेल्या आकृतीमध्ये, आता 1 2 3 तीन रेषा दिलेले आहे, आणि इथं मात्र 1 2 3 हे 4 हे 5 आणि हे 6, म्हणजे दुप्पट झाले इथं. बर, इथं 1 2 3 4 हे 4 आहे, दुप्पट किती येणार आहे? 8. आता इथं 1 2 3 4 5 6 7 8, इथं पण 8 आहे. आता या 4 आकृतीमध्ये काय आहे? 8 रेषा आहे. पण व्यवस्थित पहा, इथं पहिली आणि तिसरी लाईनला छेदणारी एक इथं तिरकी लाईन आहे, बरोबर आहे की नाही? मग त्याच हिशोबाने आपल्याला पाहावं लागेल विद्यार्थी मित्रांनो. पहा मी तुम्हाला व्हाईट पेपरवर समजून सांगतो. हे बाई पहिली डायग्राम अशी आहे, 1 2 3 4 हे याला छेदते, आणि ही इकडं अशी आहे, म्हणजे हे 2 तिरप्या लाईन काढलेले. मग आपल्याकडे इथं किती आहे? हे 4 लाईन्स आहे, बरोबर ना? त्याचे 8 कसे होणार पहा, 1 2 3 4 5 6, आणि 2 लाईन कसे पहा, एक म्हणजे या पॅटर्न मध्ये पहिली तिसरीला छेदते इथं या प्रकारे, आणि नंतर तिसरी खाली जाते इकडं, मग 3 नंबरला 1 आणि 3 या अशा प्रकारे. मग ही डायग्राम कुठे पहा बरं? पर्याय क्रमांक 4 मध्ये पहा, इकडं नाही तशी. इकडे इकडला 1 2 3 4 रेषांना छेदून गेले ती. म्हणजे ते जे तिरकी लाईन जे आहे ना, त्याचा पॅटर्न काय आहे? 1 नंबर लाईन आणि 3 नंबर लाईनला छेदते ती, आणि ही 3 नंबरला छेदून खाली जाते. तसंच इथं मग 1 नंबर 3 नंबरला छेदणारी तिरकी लाईन काढली, आणि 3 नंबर पासून खाली 5 नंबरला येणार आता, कारण की खाली जास्त लाईन्स येण्याचे. आणि हा पर्याय कुठं आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे, म्हणून आपण तो उत्तर घेणार. आलं लक्षात? त्यानंतर 17वा प्रश्न पहा. 17वा तुम्हाला असणारे होमवर्क. काय असणार 17वा प्रश्न? होमवर्क. मग असे भरपूर प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. पहा 18वा सुद्धा तुम्ही काय करा? होमवर्क म्हणून करा. ठीक आहे, पहा स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित सोडवा. आपण पूर्ण प्रश्न घेतलेला आपला व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. पुढचा प्रश्न आपण पाहू. पहा 30 प्रश्न, भरपूर प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. इथं 1 2 3 4 4 रेषा होते, 1 2 3 बनले. इथं 1 2 3 आहे, आता 2 बनायला पाहिजे. मग 2 कसे बनणार आता सांगा मला? इथं 3 आहे, हा पर्याय नाहीये. इथं किती आहे? 1 2 3 किती आहे? 3 आहे, म्हणजे मॅच आहे, इथं नाही चालणार, आपल्या 2 पाहिजे. आता इथं पण 2 आहे, आणि इथं सुद्धा 2 आहे. पण आता व्यवस्थित पहा बरं का, आता काय चालू इथं. पण इथं आकृतीमध्ये काय आहे बरं? ते पहा, एक बॉक्स आहे का नाही, असा ओपन बॉक्स आहे का नाही. मग याची एक रेष जर आपण कमी केली तर काय मिळणार? इथं आपल्याला असा एल शेप मिळणार आहे. पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल. इथं काय झालं पहा, पीचा म्हणजे पहा हा उलटा पी होता, तो इकडे गेला आणि सरळ झाला. म्हणजे वरचा भाग वरती आला तर असं पाहिजे होतं, पाण्याची प्रतिमा अशी पाहिजे होती. पण त्याच्यात पण आरशाची प्रतिमा घेतली, म्हणजे उलटा पण केला आणि बाजू पण चेंज केली. डाव्या बाजू उजव्या बाजूला गेली, उजवी बाजू डाव्या बाजूला गेली. मग इथं हे कसं येणार पहा बरं, व्यवस्थित पहा बरं का. आता आता याची पाण्याची प्रतिमा काय येईल? ही याची पाण्याची प्रतिमा, बरोबर आहे का नाही? पण त्याच्यात सुद्धा आपल्याला काय करायचं आता, म्हणजे पाण्याची प्रतिमा घेऊन आता याचं काय घ्यायचं? आरशाची प्रतिमा घ्यायची, म्हणजे हा भाग इकडे जाऊन द्यायचा, म्हणजे या अशा प्रकारे येणार. दोन्ही प्रतिमा घ्यायची आपल्याला, पाण्याची पण आणि आरशाची पण घ्यायची. मग हा भाग कुठे आहे पहा बरं? इथं नाहीये, इथं नाही, इथं नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर. जास्त शोधायची गरजच नाही. ठीक आहे, मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण इथेच थांबू. आणि भरपूर प्रश्न आहे, मी तुम्हाला दाखवतो प्रश्न काय काय. तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते सोडवा. तुम्हाला ते
होमवर्क म्हणून सगळे प्रश्न देतो मी आणि खूप प्रॅक्टिस करा. आणि यातील तुम्हाला जो प्रश्न नाही समजला ते कमेंट मध्ये सांगा मला, की तुला 21 नंबर पासून तर 30 नंबर पर्यंत कोणता नाही समज तुम्हाला, मग मी तुम्हाला ते डाऊट सेशन मध्ये सांगेल. चला घ्या आता पाय 21 पासून 23 पर्यंत पहा असे प्रश्न आहे. घ्या स्क्रीनशॉट घ्या किंवा सोडवा तुम्ही व्हिडिओ पॉज करून. पुढचे घ्या. हे बाई 24-25, हे बाई 24-25. सोपे आहे, व्यवस्थित ऑब्झर्व करा तुम्ही. त्यानंतर पहा पुढचे, हे बाई 26-27 आणि 28, 26-27 आणि 28. आणि पुढचे आहे 29 आणि 30. हे बघा, ठीक आहे. मग अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला घटक होता समसंबंध 2 आकृत्या. म्हणजे यामध्ये आपल्याला पहिल्या आकृती आणि दुसऱ्या आकृतीमध्ये काहीतरी संबंध असतो, तसा संबंध आपण आकृती 3 आणि आकृती 4 मध्ये शोधायचा. मग यामध्ये भरपूर एक्झाम्पलचा आपण आज सराव केला आणि भरपूर क्वेश्चन तुम्हाला होमवर्क साठी पण दिलेले. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समसंबंध 3 संख्या आधारित समसंबंध 3 संख्यावर आपण आता व्हिडिओ पाहणार आहे. तो आपला व्हिडिओ क्रमांक 10 असेल पुढचा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये, पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.